आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही सगळे जास्त शिकलेले, पण अंधश्रद्धा नसावी. आणि गेले अनेक दिवस किंवा महिने मी स्वतः अनुभवते की ही नवीन पिढी जी आहे, ही नवीन पिढी अंधश्रद्धेकडे फार वळते. आता ती का वळते, त्याची कारणं काय? लोकांना एक सायकोलॉजिकल भीती असते, कॉम्पिटिशन वाढली आहे म्हणून ते एक आधार घेण्यासाठी, इमोशनल आधार घेण्यासाठी तिथे वळतात का काय? ह्याच्याबद्दल मी अनेक वेळा स्वतःही विचार करते. कारण एखाद्या मंदिरात गेलं की बिना चपलेचं कोणीतरी युवा पिढी चालत आलेली असते आणि मला विचारतं की हा बिना चपलेनी का आलाय चालत इतक्या लांब? मग त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की बिना चपलेचा चालत आला की तुला आशीर्वाद मिळेल. आता मी रामकृष्ण हरीवाली आहे, त्याच्यामुळे पांडुरंग हा असा देव आहे जो सांगतो, हा कदाचित जगातला एकच देव असेल जो म्हणतो तुम्ही माझ्याकडे येऊ नका, चांगलं काम केलं तर मी तुमच्याकडे येईन. त्यामुळे ही महाराष्ट्राची संतांची परंपरा आहे. आमची पिढी ही संतांची परंपरा पुढच्या पिढीला सांगण्यात कमी पडली आहे का, असा प्रश्न अनेक वेळा माझ्या मनात येतो. आनंदजी, तुम्हाला आणखीन एक गोष्ट मला सांगायची जी घडली. मी मागच्या आठवड्यात इंदापूरला होते, तालुक्यामध्ये एका शाळेत गेले होते आणि मी त्यांना प्रश्न विचारला, यशवंतराव चव्हाण कोण होते? तुम्हाला आश्चर्य वाटेल, 800 मुलं होती त्या शाळेत, एकाच मुलाला माहिती होतं. आणि कदाचित ते त्या शिक्षिकेने त्याच्या कानात सांगितल्यावर तिला कळलं का काय, असंही माझ्या मनात आलं. कारण का 799 मुलांना चव्हाणसाहेब कोण होते, जे साधारणपणे एखाद्या शाळेत गेलं की महाराष्ट्राचे पहिले जास्त बोलते. कारण का तुमचं जे लिखाण आहे किंवा तुमचा संबंध नवीन पिढीच्या, युवा पिढी आणि जे पुढे राज्य चालवतील अशा युवक आणि युवतींची माझ्यापेक्षा जास्त येतो. कारण तुम्हाला सगळ्यांनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमची नवीन पिढी, कारण का तुम्ही माझ्या नंतरच्या पिढीतले आहात, तर आम्ही म्हणजे ह्यांची तर श्रद्धा आहे, यांची कोणाचीच अंधश्रद्धा नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण का ह्या सगळ्यांना मी खूप अनेक वर्ष ओळखते. तुमच्यामध्ये जास्त आहे याचं कारण मी अनेक वेळा विचार करते की त्यांच्या काळात झालेल्या सिनेमा असतील, लिखाण असेल, हे जास्त त्यांनी वाचलं, ते एन्जॉय केलं, ते आत्मसात केलं, ते ॲक्सेप्ट केलं. आणि पुन्हा सांगते, श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही. पण देश पुढे नेताना तंत्रज्ञानाचा वापर करून, एवढा तुम्हाला तंत्रज्ञानाचा ॲक्सेस आहे, म्हणजे आता तुम्ही पत्रकारिता करता, तुम्हाला आम्ही चॅनल्सवर बघतो, पण काही दिवसांनी तुम्ही फुल्ड वाचलं तरी इट इज मास्टर्ड टू परफेक्शन. जर त्याच्यामुळे जसं म्हणतात की आता रिपोर्टिंग खतरे में है तो आपका जॉब खतरे में है अभी, आणि हे जर रिपोर्टिंग झालं आणि तसंच तंत्रज्ञान म्हणजे हा AIचा हा एक भाग झाला की जॉब्समध्ये आपल्याला सगळ्यांना स्किल्स बदलावे लागतील. तसंच AIचा विभाव त्यांना कुठलंही सरकार, म्हणजे आता आमचं भांडण चाललं आहे कांद्यावरनं, पण जरी प्रोडक्टिव्हिटी वाढली, कमी जागेमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली, तरी जरी शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार असेल तरी त्याचं प्रोडक्शनच इतकं वाढेल की त्याच्यामुळे त्याला 2 पैसे मिळतील. त्यामुळे हा प्रयोग अतिशय चांगल्या पद्धती, त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जसा मीडियामध्ये प्रॉब्लेम किंवा बदल होणार आहेत, तसे शेतीमध्येही खूप मोठे बदल येत आहेत. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठे, शिक्षणात बदल आणणारे का नवीन आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी होणार आहे. त्यामुळे चव्हाण सेंटर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुढच्या 2-3 वर्षामध्ये हाही एक उपक्रम आम्हाला करावा लागणार आहे. कारण मगाशी अंकुश अण्णा म्हणाले की कुणाला काही सुचवायचं असेल, तर काही काम राहिलं असेल, तर इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आपल्याला काहीतरी नवीन इनोव्हेशन किंवा माहिती तरी घ्यायला लागेल. आणि तुमच्याकडून माझी जास्ती अपेक्षा, करिअरला हे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हीही आम्हाला काही जर सूचना केल्या तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक थिंक टँक करून प्रत्येक व्हर्टिकलला, म्हणजे व्यवसायात तो कसा होईल किंवा डान्समध्ये कसा होईल, शिक्षणात कसा होईल, स्पोर्ट्समध्ये कसा होईल, तर ह्या सगळ्यासाठी आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. आणि 2004 वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या आयुष्यात होणारे बदल अशी एक मोठी कॉन्फरन्स, एक थिंक टँक म्हणून आम्ही ह्या वर्षीपासून घेणार आहोत. कारण का शेवटी यशवंतराव चव्हाण सेंटर, चव्हाणसाहेब हे मोठे राजकारणी होते, पण ते द्रष्टे नेते होते. ही वॉज ऑलवेज अहेड ऑफ हिज टाईम.
म्हणजे आजही भाषण करताना सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता एका ठिकाणी न राहता ती शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचा हा मोठा द्रष्टा विचार हा चव्हाण साहेबांनी केला. तर ह्या संस्थेने दुसरे काही करायच्या आधी त्या नेत्याचा जर विचार आम्ही पुढे नेत असू तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी ही संस्था चव्हाण साहेबांच्या नावाची आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर त्याच्यात मार्गदर्शन केलं तर पुढचा महाजीव जगतापजींनी जो विचार इथे मांडला, जी मदत ह्या उपक्रमासाठी केली त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि चव्हाण सेंटरचं आणि आपल्या संस्थेचं अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत ते आमच्या सगळ्यांकडून जपले जातील आणि हे नातं पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचं नातं आणि हा विचार पुढे ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करू. आणि छत्रपतींचं आणि शाहू फुले आंबेडकरांचं हा जो विचार आहे तो शेवटच्या नवीन पिढीपर्यंत पोचवायची नैतिक जबाबदारी ही संस्थेची आहे. त्या कामामध्येही तुमचं सहकार्य मार्गदर्शन आम्हाला लाभेल एवढीच अपेक्षा ठेवून आज फार लांबून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज जी युवा पिढी आणि त्यांची आई वडील आले आहेत, मला खरं तर सगळ्यात चांगलं भाषण आता तुमचं वाटलं, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला की माझी मुलगी काय करते काय शिकते मला माहिती नाही, तिला पुरस्कार मिळाला म्हणून मी इथे आलो आहे. त्यामुळे एक कर्तृत्ववान मुलीच्या कर्तृत्ववान वडिलांचं भाषण ऐकून आज मनापासून आनंद